हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय। आता काय झालंय? सानिका जेवायला येत नाही, श्रावणीच्या हातचं खाणार नाही म्हणते। तुझ्या पोरीने माझ्या आयुष्याची वाट लावली, तिच्या हातचं जेवण मी जेव अजिबात नाही। चला उठा, माफी मागा आधी तिची जाऊन आणि तिला जेवायला बोलवून आणा। चला। शोभाताई मगाशीच गेले होते तिला जेवायला बोलवायला। होय, कुठे मग सानिका दिसत नाही आमसनी। हे बघ, मी न्यायाची बाजू घेतो। श्रावणीची काय चूक आहे त्यात? बरोबर आहे। नाही म्हणजे सासूबाई, मी काय म्हणतो, जेवणाच्या ताटावर भांडू नका। कसं आहे, नवीन सुनबाईने जेवण बनवलं, थंड व्हायच्या आधी खाऊन घेऊ। हा, घ्या घ्या, खाऊन घेऊया। हो बरोबर आहे, तुम्ही सगळे जेवा, मी जाऊन बोलवते ना सानिकाला परत। अहो काही हरकत नाही अण्णा, मी जाते। जाऊ द्या। सानिका चल जेवून घे। नकोय मला, एकदा सांगितलेलं कळत नाही का? जा तू इथून। नको ना घट्ट करूस, चल बाहेर सगळे वाट बघतायत तुझी। ए, माझं डोकं नको फिरवा। मला तुझ्या हातचं बनवलेलं जेवण अजिबात नाही जेवायचं। तुला बघितलं ना की माझी भूकच मरते। माझ्या समोरून चालती हो, मला तुझा चेहरा पण नाही बघायचा। जा निघ इथून। बरं, मी बनवलेलं जेवण तुला जेवायचं नाहीये ना? नको जेवूस। तुझा माझ्यावर राग आहे ना, ठीक आहे, धरून बसतो राग मनात, हवं तो ओरड माझ्यावर, पण अगं तुझ्या पोटात वाढणाऱ्या त्या बाळासाठी तरी 2 घास खा। सानिका, एका आईसाठी तिचं बाळ काय असतं हे मला तुला सांगायची गरज नाही। आई आणि बाळ हे एकाच जीवाचे 2 भाग असतात। या कठीण परिस्थितीत तुझ्या पोटात अन्न जाणं खूप महत्वाचं आहे। हे बघ, स्वतःचा राग, स्वतःचा अहंकार ह्याचा विचार करतेस, पण आता ते सगळं बाजूला ठेव। तू फक्त आणि फक्त तुझ्या बाळाचा विचार करायला हवास। बाई, ही श्रावणी तर इकडे येऊन लईच स्मार्ट बनालीये। स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी सानूला भावनिक ब्लॅकमेल कराली। थांब श्रावणी, नाही आता तू बघच ही शोभा पुढे काय करते। तुझ्या पोटातल्या बाळाला नको ग उपाशी ठेवूस।